मला मला आता विरोधक कोणी नाही. ओके, ही तुमची भूमिका आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक कुटुंब प्रमुख आहे. तुम्हाला तुम्हाला वाटतं आमदार झालं पाहिजे, तुम्हाला वाटतं खासदार झालं पाहिजे. आणि ज्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आले ते लोक जर अडचण येते तर तुम्हाला घरात बसायसाठी पद दिले का त्यांनी? माझं आंदोलन थांबवलं नाही मी कायमच, तात्पुरत्या स्वरूपात मी स्थगित केलं. मला जर यामध्ये काही आउटपुट मिळालं नाही, कागदोपत्री काही पुढं आउटपुटच दिसला नाही, तर मी परत आंदोलन उभा करतो. नगर काय सोडून द्यायचं काय, वाऱ्यावर सोडायचं काय? बारकाईने म्हणजे मी तर वार्ड मध्ये फिरणार आहे. काही ठिकाणी तर ताबेमारीचे प्रश्न आहे नगर शहरात. म्हणजे मला लोकांनी, आज मी प्रचाराला गेलो, लोकांनी मला डेव्हलपमेंटवर बोलायला पाहिजे होतं. काही तुमच्यासारखे व्हाईट कॉलर लोकांनी मला सांगितलं, अरे जर एखादा प्लॉट असला तर रात्रीत कंपाऊंड मारलं जातं, ते जरा लक्ष घाला. तो नेहमी बोर्ड दाखवण्यापेक्षा मी लोकांना शब्द दिला आहे, कुणी जर चुकीच्या पद्धतीने त्रास देणार असेल ना तर मी पोलिसांच्या आधी मी तिथं हजर राहीन, पण मी गुन्हेगारी वाढून देणार. पण आता अशी चर्चा सुरू आहे की लंके आता खासदार आणि वहिनी लंके जे आहेत ते आता पारनेरमध्ये निवडणूक लढवणार, ते आता आमदारकीच्या. ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल. MIDC चांगली तेवढी वाईट पण MIDCत आम्ही कधी गुन्हेगारी वाढून दिली नाही. गुन्हेगारी करणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी 2 हात केले आम्ही स्वतः वेळेप्रसंगी, पण आम्ही गुन्हेगारी वाढून नाही दिली. निलेश लंकेचा जरी आजूबाजूला फिरणारा कार्यकर्ता असला जर त्या ठिकाणी बायावर करून तुमच्याशी चुकीचं वर्तन करीत असेल, त्याच वेळेस त्याला बाहेर काढून दुसरा लगेच पोलीस स्टेशनला फोन करायचा, याच्या गुन्हा दाखल. बँक पासबुक हे सगळं बघितलं नाही म्हणून तर खासदार झालो ना. बँक पासबुक आकडेमोड करीत बसलो असतं जुळलं नसतं, उद्योजक झालं असतं. तिकडे नोटा मोजीत बसलो असतो, संध्याकाळी किती गल्ला झाला, मग हे इकडं पैसे ट्रान्सफर करा, ते तिकडं करा, या बँकेत फाईल करा, त्या बँकेत हा नवीन प्रोजेक्ट करा, हे धंदे नाही केले म्हणून खासदार. खेळाडू आहे म्हणून तर जुळलं ना. कबड्डी पण खेळू शकतो. आत्ता पण तुम्ही म्हणले तर थोड्या वेळाने एखाद्या तालमीत गेल्यानंतर कपडे काढू शकतो. कारण आपल्यातला खेळाडू कायम जागा. नमस्ते, मी योगेश कुटे, लेटेस्ट सभामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत आहेत नगरचे खासदार निलेश लंके. अनेक वर्ष त्यांचे आपण रीलमध्ये त्यांना आपण पाहिलेलं आहे, कोरोनामध्ये काम करताना पाहिलेलं आहे, आमदार म्हणून पाहिलेलं आहे, आता खासदार म्हणून त्यांनी आता दिल्लीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पहिल्याच पदार्पणामध्ये त्यांनी सिक्सर मारलेला आहे. आणि तो सिक्सर आहे त्यांचा तो इंग्रजीमधनं शपथेचा. त्याची देखील मोठी चर्चा महाराष्ट्रात झाली. आणि यापेक्षा नगरसाठी ते काय करू इच्छितात पुढच्या 5 वर्षांसाठी, याबद्दल देखील आपण त्यांना विचारणार आहोत. लंके साहेब, आपल्या लेट्सअपमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर अनेकांना खरोखर इच्छा होती की तुमच्या निवडणुकी मुद्दा एक गाजला होता इंग्रजीमधनं बोलण्याचा, कारण भाषा ही काही कोणाची मक्तेदारी नसते. पण तुम्हाला ही आयडिया कशी काय सुचली की इंग्रजीमध्येच आपण शपथ घ्यावी म्हणून? आयडिया सुचावा लागत नाही. आपण जो मास लीडर असतो ना, त्याला लोकांचे चेहरे वाचता येतात. बरं. मी 5-4.5 वर्ष विधानसभेमध्ये काम केलं. कधी आम्ही विधानसभेत कुठला प्रश्न मांडताना इंग्लिश एक शब्द सुद्धा आम्ही आमच्या तोंडातून आला नाही, उच्चार सुद्धा केला नाही. बरं. तर शपथ हा प्रश्न वेगळा होता. ज्यावेळेस मी खासदार म्हणून गेल्यानंतर मी त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली, कारण या ठिकाणी बसणारे बरेच खासदार इंग्रजी भाषिक आहेत. बरं. म्हणजे बऱ्याच खासदारांचं इंग्रजीवर प्रभुत्व आहे, बरं. बरेच त्या ठिकाणच्या नेते मंडळींचं. त्यामुळं मला वाटलं की यांना कुठली भाषा समजती, मग त्या भाषेतच आपण बोललं पाहिजे, म्हणून मी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. ओके. पण याचा काय प्रचारामध्ये तुम्हाला थोडंसं काहीतरी चिमटा काढल्याचा काही राग होता मनामध्ये? नाही, चिमटा काढल्याचा राग बी काही नव्हता. माझी एक सवय, निवडणूक झाली, निकाल लागला, त्यानंतर आपण कोणाच्या विरोधात निवडणूक लढलो, आपण कोणाच्या विरोधात टीका टिप्पणी केली, ह्या विषयावर पडदा टाकायचा असतो. बरं. त्या विषयावर चर्चा करायची नसते. निवडणुकीमध्ये जे पार्टी स्पीड असतं हे मर्यादित ठेवता आलं पाहिजे. बरं. तुम्ही ते 5 वर्ष तुम्ही संघर्षात नाही घालवायचे. ते बरं. विरोधक हा निवडणुकीपुरता आपण नेहमी त्या विरोधकाकडे पाहिलं पाहिजे. बरं. तुम्ही निवडून आल्यानंतर जनतेचे प्रतिनिधी होता ना, त्यामुळे जनतेसाठी काय केलं पाहिजे ही भूमिका आपल्या मनात कायम पाहिजे. त्यामुळं निवडणुकीत कुणी काय चिमटा काढला, कुणी एक आरोप प्रत्यारोप चालू असतात ना, ती निवडणूक असते. बरं. ओके. पण आता तुमच्या विजयानंतर माझी खासदार असं म्हणाले की आता 10व्यासाठी मी मोकळाच आहे आणि आता कावळ्याच्या आधीसुद्धा मी हजर होईल. तर याचा अर्थ त्यांना असं म्हणा, तुम्ही काम केलेलं आहे पण आता मी लोकांमध्ये नव्हतो. तर आता खरंच तुमच्यामुळे ते आता लवकर 10वीला वगैरे जातील? शेवट आम्ही निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढलो. बरं.
त्यानंतर त्यांनी कुठलं स्टेटमेंट केलं त्यावर मी उत्तरच द्यावा हे असं काय घटनेत काही तरतूद नाही ना. निवडणुकीला एखादा माझ्या आरोप केला, मी प्रत्यारोप केला, विरोधाला विरोध आम्ही केला ना. निवडणुकीत त्यांनी माझ्या विरोधात जर एखादी टीका टिप्पणी केली तर मी पण केली. पण आज ते एखाद्या मुद्द्यावर जर बोलत असतील तर त्यावर त्या मुद्द्यावर मी बोलणं योग्य नाही ना. प्रत्येकाला व्यक्तिगत विचार मांडण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने. त्यामुळे त्या विषयावर मी बोलणं योग्य नाही. तुम्ही तुमची शस्त्र काय विधानसभेसाठी राखून ठेवलीत का? आता नाही बोलण्याचं हे कसले शस्त्र? शस्त्र म्हणजे प्रचारासाठीचे मुद्दे अशा अर्थानं आता काही कोणाला अंगावर घ्यायला नको, आता नंतर माझ्यासारखा स्पष्ट बोलणारा तुम्हाला पुढारी दिसणार सुद्धा नाही. पण मी राजमार्गाने चालणारा एक कार्यकर्ता आहे. राजकारण सत्ता ही लोकांना त्रास देण्यासाठी नाही, सत्ता ही टीका टिप्पणी करण्यासाठी नाही. सत्तेत आल्यानंतर त्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे. त्यामुळे आपण डायव्हर्ट नाही व्हायचं. आज आपण मी आज जर खासदार म्हणून त्या खुर्चीवर बसतोय, मी एका याच्या विरोधात बोलायचं, त्याच्या विरोधात बोलायचं, हे बोलण्यासाठी मला लोकांनी सत्य पाठवलं नाही. मला कशासाठी पाठवलं? आम्हाला काहीतरी न्याय दे, आमच्या भागातले प्रलंबित प्रश्न सोडवणूक करण्यासाठी मला त्या ठिकाणी पाठवलं. त्यामुळं शस्त्र राखणे ह्या त्या गोष्टी असं काही नसतं. निवडणुकीला काय असं काय ते काय पहिल्या युद्ध होते काय, दारुगोळा स्टोरेज करायचं आणि मग निवडणुकीला बाहेर काढायचे, हे असं नसतं. निवडणूक कुठली ठरवून होत नसती आणि कुठला मुद्दा ठरवून पण होत नसतो. तो वार पलटवार असतो. आपण एखाद्या क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला माहिती आहे का आता आपण ह्या चेंडूला षटकार मारणार आहे, पुढल्याचा चेंडू कसा आला त्यावर आपण आपलं ठरवित असतो ना. आता कसा शॉटी मारायचा का षटकार मारायचा का कुठली धाव काढायची हे असं ठरवून नसतं ना. त्यामुळे हा चेंडू तुम्ही आता काय खेळायचं नाही असं ठरवलेलं आहे. आता कोणतेही जरी समोर चेंडू आले तरी कुठला चेंडू, जो समजा विरोधकांकडनं काही चेंडू समजा आले तर ते काय आता मला आता विरोधक कोणी नाही. ही तुमची भूमिका आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक कुटुंब प्रमुख आहे. माझ्याकडे आता कुठला माझ्या नजरेत कोणी विरोधक नाही. मी कोणाला माझ्या नजरेत विरोधक म्हणून सुद्धा पाहणार नाही. मी सगळ्यांचा प्रतिनिधी आहे ना. उद्या निवडणूक लागल्यानंतर एका मी पक्षाचा पार्टीचा कार्यकर्ता आहे, त्यावेळेस मी माझ्या पक्षाची भूमिका माझ्या पार्टीची भूमिका मांडणार. माझा उमेदवार कसं निवडून आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार ना. तुम्ही खासदार झाल्यावर एक दुधासाठीचं आंदोलन केलं, त्या आंदोलनाचा परिणाम काय झाला आणि प्रत्यक्षात तुम्हाला आश्वासन काय मिळालं? मी ज्या मतदारसंघाचा खासदार म्हणून निवडून आलो, मी त्या मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान फिरलो. त्यावेळेस मला प्रत्येक ठिकाणी कांद्याचा प्रश्न माझ्या समोर आला का कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे. आणि माझा मतदारसंघ हा शहरी भाग जर नगर शहर जर सोडलं तर बहुतांशी माझा मतदारसंघ समजा आता तालुक्याच्या ठिकाणी जरी शहरीकरण असले पण ते ग्रामीण टच. आमचं नगर जरी आपण म्हणतो आज नगर शहर आहे, महानगरपालिका आहे, पण ते सुद्धा ग्रामीण टच. म्हणजे नगर शहरात राहणार माणूस कोण आहे, खेड्यातलाच येऊन थांबलाय ना तिथं. त्यामुळं आज शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो म्हणजे दूध धंदा. तर दुधाच्या दरवाढीच्या बाबत एकदम लोकांची परिस्थिती अवघड आहे. त्यामुळं मी निवडणुकीत चित्र मी पाहिलं, त्यामुळं मी ठरवलं होतं का कांद्याच्या निर्यात बंदीच्या बाबत मी बोलणार. मी ज्यावेळेस दिल्लीला गेल्यानंतर पियुष गोयल मंत्री साहेबांना मी असो, आमच्या सुप्रियाताई असो, आमचे भगरे सर माझ्याबरोबर, बजरंग बाप्पा होते, कल्याण काळे, आम्ही 4-5 आमदार भेटलो. त्यांनी सांगितलं की कांद्याच्या बाबतीत मी त्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतो, पण दुधाची दरवाढ हा राज्याचा प्रश्न आहे, तुम्ही राज्यात मांडा. म्हणून मी आंदोलन केलं. पुढे त्याचं काय झालं मग? तुम्ही आंदोलन केल्यानंतर मला जे आउटपुट रिझल्ट पाहिजे होता तो रिझल्ट मला 100% मिळाला नाही, कारण त्याला काही टेक्निकल गोष्टी असतात. मी काय सांगितलं, मला दुधावर उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे. काय उत्पादन खर्चावर दुधाचे भाव ठरले पाहिजे. आज तुम्ही उत्पादन खर्च हा माझा रिपोर्ट नाही, दुग्ध विकास खात्याचा रिपोर्ट आहे की उत्पादन खर्च 40-41 रुपये लिटर दुधाला, 1 लिटरला उत्पादन खर्च दुधाला, त्यावर बाजार ठरला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. पण ते मी मान्य केली. त्यांनी मला सांगितलं जर उत्पादन खर्चावर जर बाजार ठरवायचे असेल
तर त्यासाठी कायदा करणं अपेक्षित आहे. आणि मग जर कायदा करायचं म्हणल्यानंतर काही वेळ त्यांनी मागवून घेतली, तर त्या गोष्टी पण मला पटल्या ना. समज मी आता म्हणलो मला उद्या कायदा करून देऊ शकत नाही ना ते. त्यामुळं त्या गोष्टीच्या बाबत मी काही वेळ त्यांनी मागितली, मी दिली वेळ. दुसरा मुद्दा मी सांगितलं, की मग आत्ताच्या परिस्थितीत तुम्ही जे अनुदान देता, त्या अनुदान देता तर अनुदान देऊ नका ना, डायरेक्ट दुधाला रेट वाढवून द्या ना. कारण अनुदान का देऊ नका? तर अनुदानासाठी ज्या अटी शर्ती आहे, माझा शेतकरी पिळवायचा, फक्त कागदपत्र गोळा करायला लावायचे आणि शेवटच्या टप्प्यात यादी मंजूर झाली का ती त्याच्यातलं 10% लोकांना पण अनुदान मिळत नाही. आणि ते अनुदान मिळालं ते स्पर्धा लागते पुढाऱ्यांची. माझ्या हाताने चेक वाटप करायचे, माझ्या हाताने चेक वाटप करायचं. त्यासाठी म्हणलं हे अनुदान देऊ नका, डायरेक्ट दुधाचे बाजार वाढवून द्या. त्यांनी काय सांगितलं, मी त्या संबंधित खात्याचा मंत्री असल्यामुळं अधिवेशन चालू आहे. मी आत्ता जर इथं घोषणा केली तर माझ्यावर हक्कभंग होऊ शकतो. मला मांडता येणार ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला जाहीररित्या सांगू शकत नाही. पण मी यामध्ये बदल करण्यासाठी मी निश्चित अधिवेशनाच्या कालखंडातच प्रयत्न करतो. आणि तुमचा जो मुद्दा आहे का अटी शर्ती, त्या सगळ्याच्या सगळं शिथिल करतो हे सांगितलं. पण अद्यापपर्यंत मी काय सांगितलं, माझं आंदोलन थांबवलं नाही मी कायमचं. तात्पुरत्या स्वरूपात मी स्थगित केलं. मला जर यामध्ये काही आउटपुट मिळालं नाही, कागदोपत्री काही पुढं आउटपुटच दिसला नाही, तर मी परत आंदोलन उभा करणार. ओके. तुमचं 5 वर्षांचा गोल काय खासदार म्हणून, की नाही मला हे 4-5 गोष्टी ह्या प्राधान्याने करायच्याच? 5 वर्षाचं गोल काही यापेक्षा हा मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती सगळ्यात मोठी आणि प्रत्येक तालुक्यातला प्रश्न वेगवेगळा आहे. बऱ्यापैकी प्रत्येक तालुक्यात शाश्वत पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे शेतीसाठी. काही ठिकाणी शाश्वत पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. ज्या ठिकाणी शेतीसाठी पाणी अपेक्षित आहे, थोडक्यात आमच्या शेवगावमध्ये गेलं तर ताजनापूरची योजना आहे. आमच्या राहुरीत गेल्यानंतर त्या ठिकाणची एक योजना आहे. आमच्या नगर तालुक्यात गेल्यानंतर साखळाईचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून तर अनेक पुढाऱ्यांनी निवडणूक आल्या, घोषणा दिल्या, घोषणाबाजी केली, ते केलं. आमचे वांबुरी चारीचा प्रश्न आहे. आमच्या श्रीगोंद्यात गेल्यानंतर कॅनलला पाणी पण शेतीला पाणी मिळत नाही. नगर शहरात आलं तर नगर शहरातले प्रश्न वेगळे. नगर शहराची परिस्थिती बघितली तर नगर शहरात रस्ते नाही. आज माझ्या जिल्ह्याचं इतकं दुर्दैव आहे, इथं शासकीय मेडिकल कॉलेज नाही, चांगल्या दर्जाच्या शासकीय शिक्षण संस्था नाही. असे अनेक प्रश्न आहे. आमच्या काही रस्त्यांचे प्रश्न आहेत प्रलंबित. आज तुम्ही पाहिलं असून आत्ता करंट नगर मनमाड रस्ता, त्या रस्त्याने कमीत कमी 500 लोकांचा बळी गेलाय. मी गडकरी साहेबांना भेटलो, पण त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, पण काल परवा रस्त्याचं काम चालू झालं असं मला माहिती कळाली. पण मी त्यांना सांगितलं की मीटिंग कॉल करा. तो कोण असमर्थ ठेकेदार असेल त्याला ब्लॅकलिस्टला करा, नवीन ठेकेदार द्या ना. कारण काम ताकदीने चालू झालं पाहिजे. मी नगर पाथर्डी रस्त्याच्या उपोषणाला बसलो, मी काम चालू केल्याशिवाय उपोषणाला उठलो नाही. त्या पद्धतीने नगर मनमाड रस्ता आहे. अजून काही रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न आहे, काही ठिकाणी रेल्वेचे प्रश्न आहे. माझ्या नगरमधून जर शटल रेल्वे चालू झाली, नगर पुणा मुंबई, तर माझा नगरमध्ये राहणारा माणूस पुण्याला कामाला जाऊ शकतो ना, मुंबईला पण जाऊ शकतो, 3 तासात 2 तासात रिटर्न परत नगरला येऊ शकतो ना राहायला. आज आपल्या ग्रामीण भागातला एखादा माणूस मुंबईला गेला, पुण्याला गेला नोकरीनिमित्त, 15,000 भाड्याला घर भाडं ठेवा, घर भाडं द्या, सगळं कुटुंब डिस्टर्ब होतं. पण तोच माणूस नगरमधून किती पास, रेल्वेचा किती पास कमी याच्यात मिळू शकतो ना, तो झालं पाहिजे. काही ठिकाणी रेल्वेचे थांबे मिळाले पाहिजे. आमच्या राहुरी खुर्दला थांबा ना, एक काळ राहुरीचं स्टेशन म्हणजे चांगलं नावाजलेलं स्टेशन होतं. पण पुढं श्रीरामपूरला गाड्या थांबायच्यात तर राहुरीला गाडी थांबत नाही, तिथं गाडी थांबली. असे बरेच प्रश्न. काही ठिकाणी उड्डाण पूल झाला पाहिजे, आमच्या देऱ्यातला रेल्वे उड्डाण पूल झाला पाहिजे. असे वेगवेगळ्या भागातले आमच्या. आणि सगळ्यात एक जनरल प्रश्न तो म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे. प्रत्येक तालुक्यात बी असे अनेक प्रश्न आहे. तुम्ही नगर शहरामध्ये लक्ष घालणार का? म्हणजे एवढ्या समस्या तुम्ही घालणार का म्हणजे एकूण जे बारकाईने लक्ष घालणार का? घालावंच लागेल ना, घालावंच लागेल ना. काय नगर काय सोडून द्यायचं का, वाऱ्यावर सोडायचं काय? बारकाईने म्हणजे मी तर वार्डमध्ये फिरणार आहे. आता मी माझी तर नवीन, आता मला 4 तारखेपर्यंत मला बंधनं होते, मला टेक्निकल अडचणी होत्या ना, मी काही करू शकत ना. आता 4 नंतर म्हणजे काय? 4 नंतर माझं आता ठीक आहे. आता 4 नंतर मग आमचं मुंबईला काही 8 दिवसाचं अधिवेशन झालं, आपलं दिल्लीला संसदेत मध्ये शपथ वगैरे त्या गोष्टीला काही गेलं. आता मी काल माझं 2-3 दिवस उपोषणात गेली.
आता मी काल वारीला गेलो होतो, आपण अन्नछत्र चालू केलं. वारीहून आज सकाळी आलो. तर मला एकदा आता आमचं 22 तारखेला अधिवेशन चालू होते. हे जरा एकदा रुटीन बसल्यानंतर मी प्रत्येक वार्ड वाईज लक्ष घालणार. वॉर्ड वाईज प्रलंबित प्रश्न आहे ना, काही ठिकाणी तर ताबेमारीचे प्रश्न आहे नगर शहरात. म्हणजे मला लोकांनी, आज मी प्रचाराला गेलो, लोकांनी मला डेव्हलपमेंटवर बोलायला पाहिजे होतं. काही तुमच्यासारखे व्हाईट कॉलर लोकांनी मला सांगितलं, अरे जर एखादा प्लॉट असला तर रात्रीत कंपाऊंड मारलं जातं, ते जरा लक्ष घाला. कोण आहेत असं करणारे लोक? तुम्हाला सगळं माहिती आहे ना, आता मी सांगू का? अच्छा, म्हणजे तुमच्यापर्यंत नावं आहेत ती सगळी तुमच्यापर्यंत? कोण हे मी बोर्ड दाखवण्यापेक्षा मी लोकांना शब्द दिला आहे, कुणी जर चुकीच्या पद्धतीने त्रास देणार असेल ना, तर मी पोलिसांच्या आधी मी तिथं हजर राहीन. पण मी गुन्हेगारी वाढून देणार नाही. नगर शहरामधली आणि म्हणजे सगळं नगर तुमचं- शहरात नाही, कुठत नाही. मी तर माझा काल परवाचा मुद्दा आहे. तुम्ही एकदा काही पोलिसांच्या विरोधात तुम्ही तक्रार काही पुन्हा पोलिसांच्या बाबतीनं गुन्हे अन्वेषण शाखेच्या बाबतीत विशेष करून ज्यांच्या अंडर हे जिल्ह्यात बऱ्यापैकी यंत्रणा चालती, त्यांच्या बाबत मी ओपनली तक्रार केली. CM कडे केली, DCM कडे केली, गृहमंत्र्यांकडे केली, पोलीस महासंचालकाकडे केली. कारण हे जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगारीचं प्रमाण वाढले ते कशामुळे वाढले? एका बाजूला अवैध धंदे वाढतात आणि अवैध धंद्याला पाठीशी घातल्यामुळं गुन्हेगारी वाढते ना. कधी एखादी घटना घडल्यानंतर तिचा तपास लागत नाही लवकर. असे किती प्रलंबित गुन्हे, आणि उद्या एखादा 302 सारखा प्रकार घडला, तुम्ही नंतर आरोपी आणला, उचलून आणला, त्याच्यावर त्याला जेलमध्ये टाकलं, सगळं केलं, पण माणूस गेला ना, परत जीवन आहे का? त्यामुळं गुन्हेगारी तर थांबली पाहिजे. माणूस, सर्वसामान्य माणूस सुद्धा आनंदाने वावरला पाहिजे, मोकळा श्वास घेऊन वावरला पाहिजे. अच्छा, तुम्ही निवडणूक प्रचारात सांगितलं होतं, तुमचे भाषण फार गाजलं की तुम्ही कोणती निवडणूक लढवली की तुम्ही ती जिंकताच. हे कसं काय घडतं असं आहे की तुम्ही पहिल्यांदा लोकसभा लढवली? मी लोकांच्या हृदयावर राज्य करतो. कशामुळे? मी लोकांच्या हृदयावर प्रेमाने राज्य करतो. मी माझ्यातला मास लीडर, माझ्याकडं आजं पण जिवंत. मी कार्यकर्ता आहे, मी नेता नाही. त्यामुळे माझं आणि जनतेचं नातं कधी तुटत नाही ना. माझ्या प्रत्येक निवडणुकीत जनतेचा काय सूर आहे मला कळतो ना. मी काय असं 4 पुढाऱ्यांच्या भरोश्यावर चौकटीवर राजकारण नाही करीत. बाकी पुढाऱ्यांची एक चौकट असते ठरलेली, तेवढ्याच लोकांचं ऐकायचं आणि त्यांच्यावर चालायचं पुढं. मी सर्वसामान्य लोकांचं ऐकतो. मी एखाद्या लहान पोराचा सुद्धा सल्ला ऐकतो आणि त्याचा सल्लासुद्धा मला माझ्या राजकारणात एकदम फायदेशीर ठरतो. एखाद्या 90 वर्षाच्या बाबाचा पण सल्ला ऐकतो मी. त्यामुळं मला निवडणुका जिंकून येणं सोपं जातं, कारण माझ्यातला कार्यकर्ता आहे ना. अच्छा, पण जे असे लोकप्रिय नेते असतात त्यांच्याबद्दल असा आक्षेप घेतला जातो की लोकांमध्ये फार असतात, छोटे छोटे प्रश्न सोडवतात, पण मोठे प्रश्न सोडू शकत नाहीत, मोठा मुद्दा सोडू शकत नाहीत. याच्याकडे तुम्ही कसं कोण पाहता? म्हणतं? मी आमदार म्हणून काम केलं 4.5 वर्ष. जे कामं कोणाच्याने करता आले नाही, केकेरेंसारखा प्रश्न पवारसाहेबांना घेऊन, राजनाथ सिंग कोण प्रश्न सोडून आणला मी केकेरेंचा. जे अधिग्रहण होणार होतं अतिरिक्त, ते थांबवलं मी. पण आता आत्ताच मी आमच्या PA ला फोन केला, राजनाथ सिंग साहेबांना पत्र लिहा. काय पत्र लिहा? ज्या लोकांना शिक्के पडले ज्यांच्या संरक्षण खात्याचे, ते शिक्के निघले पाहिजे. शिक्के निघल्याशिवाय त्याच्यावर कर्ज मिळत नाही, त्याला बँका लोन देत नाही, घरं बांधता येत नाही तिथं. अशक्य काय नसतं. मी काम होणारे 1800-1900 कोटी रुपयाचे कामं मतदारसंघात केले. इच्छाशक्ती लागते प्रबळ. हा छोटा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. छोटा तुम्ही लय मोठा काचेचे रस्ते केले, लोकांचे राहणीमानच उंचावलं नाही, लोकांचं आर्थिक स्थैर्य जर उंचावलं नाही, तर मग काय ते विकास काय करायचा? तुम्ही एखाद्या गावातले काचेचे गुळगुळीत रस्ते केले आणि तिथं गावच अख्खं उपाशी झोपत असतं, तर मग काय विकास झाला? तुम्हाला हे दोन्ही पण बरोबर घेऊन बॅलन्स करता आलं पाहिजे ना. लोकांच्या अडचणीत तर तुम्हाला मदत करता आली पाहिजे, लोकांच्या सुखादुःखात सुद्धा सहभागी राहिलं पाहिजे. हे कर्तव्य असतं. लोकप्रतिनिधी याचा अर्थ काय असतो? माहिती आहे तुम्हाला? काय अर्थ असतो? की लोकांचा प्रतिनिधी असतो. लोकांचा प्रतिनिधी नसतो, तो त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख असतो. आपण तुम्ही तुमचं कुटुंब आहे. तुमच्या कुटुंबात तुमच्या मुलाची काय अडचण आहे, तुमच्या आईवडिलांची काय अडचण आहे, आणि उद्या अडचणी झाल्यानंतर ती अडचण सोडवणं तुमचं काम असतं, कर्तव्य असतं. उपकार नाही करीत, कर्तव्य असतं. त्यामुळे आपण कुटुंब प्रमुख म्हणून त्या कुटुंबाकडे पाहायचं असतं. आपण आपल्या कुटुंबात द्वेषाने वागतो का? आपण द्वेषाने वागत नाही ना. आपल्या जर मनातलं आपलं कुटुंब प्रमुखाची भावना असते तर आपण द्वेषाने वागत नाही. प्रत्येक माणूस माझाच, प्रत्येकाची अडचण माझी, प्रत्येकाची समस्या माझी ही जाणून घेतो, आणि आपण आपल्याला जसं वाटतो ना, आपल्या नातेवाईकाच्या कार्यक्रमाला आपण गेलं पाहिजे, सुखादुःखात गेलं पाहिजे, तशी आपली भावना पाहिजे. लोकांच्या सुखादुःखात गेलं पाहिजे, व्यक्तिगत स्वरूपाचे कामं केले पाहिजे, सार्वजनिक स्वरूपाचे पण कामं केले पाहिजे.
तुमचा आमदार झाल्यानंतर एक फोटो फार व्हायरल झाला होता की तुमची आमदार म्हणजे तुमची खोली आहे, त्या कॉटवरती त्या बेडवरती लोक झोपले आणि तुम्ही खाली झोपलेले आहात. मी तर हां. बऱ्याच वेळा सांगतो, हो. आमदार निवास हे एखाद्या आमदाराला दिलं जातं. हं. समज मला आमदार निवास दिलं, हे फक्त निलेश लंकेंच्या नावावर ती खोली अलॉट झाली. ती कशासाठी? ही फक्त त्याच्या नावावर दिली ही साफसफाई करण्यासाठी. पण त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे. आज महाराष्ट्रातला कुठला माणूस मुंबईला आला, एखादा हॉस्पिटलसाठी आला, हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी सांगितलं जातं का आज तुमचा नंबर नाही लागला उद्या या. तो ग्रामीण भागातून येणारा एखादा आरोग्यासाठी येणारा माणूस 2,000 घेऊन आलेला असतो, 3,000 घेऊन आलेला असतो. त्याची ती एक सिस्टीम ठरलेली असते, मला जायला ₹1,000 लागणार आहेत, यायला ₹1,000 लागणार आहे, गोळ्या औषधं ₹1,000 होणार आहेत. ₹3,000 घेऊन आलेला असतो बिचारा. आणि जर त्याला एक दिवस मुक्काम करायची वेळ आली, हॉटेलवर कमीत कमी एखाद्या ठिकाणी राहायची वेळ आली तर ₹1,000 लागतात. त्याने दुसऱ्या दिवशी कुठं जायचं? दुसऱ्या दिवशी. आणि गरिबांसाठी कोण नसतं साहेब. गरिबांसाठी आपण म्हणतो आले माझ्या जवळचं आहे, कोण नसतं. तुम्ही मुंबईला जा एखाद्या मोठ्यासाठी 1000 लोक म्हणतात आमच्या घरी आज जेवायला या बरं का. आमच्या घरी तुम्हाला स्टे करायचा, स्टे फॉरवर्ड भाषा, मुक्काम करायचा, स्टे करायचा. मुक्काम करायचं तर माझ्या घरी या. पण गरीब एखादा नातेवाईकातला जरी आला ना, त्याला म्हणतात आज घरी कोण नाही, तुला मस्त वाटतं आमच्या घरी आला असता पण आज घरीच कोणी नाही. त्यामुळं माझा हॉस्पिटलसाठी हा माणूस आला जर राहण्याची वेळ आली तिथं राहायला पाहिजे. माझं एखादं गरिबाचं पोरगं त्या एखाद्या परीक्षेसाठी जर मुंबईला आलं तर त्याला राहण्याची अडचण आली तिथं राहिलं पाहिजे. माझं एखाद्या गरिबाचं पोरगं नोकरीला लागले नवीन, त्याला नवीन एखाद्या ठिकाणी रूम घेऊन डिपॉझिट देऊन राहू शकत नाही तो, मग तो तिथं राहायला पाहिजे. ही भावना माझी आहे, कारण ही परिस्थिती हे दुःख मी पाहिलेलं आहे. त्यामुळं माझ्या आमदार निवासला मी तर बऱ्याच वेळा 1-2 वेळा तर असं झालं. आता आमचा जाण्याचा टायमिंग आम्ही इथून रात्री 1-1:30 वाजता निघाल्यानंतर पहाटे गेल्यानंतर मी माझ्या रूममध्ये बघितलं तर माझ्या बेडवर लोक झोपलेत, खाली लोक झोपलेत. मी गाडीत येऊन झोपलो पण मी कोणाला उठवलं नाही, कारण खरा अधिकार त्यांचा आहे. दिल्लीत पण ही सिस्टीम तुमची? दिल्लीत आत्ता मला अजून घर मिळालं नाही, पण मला महाराष्ट्र सदनला मला रूम मिळाला आहे. इकडले जे लोक कोण जाते केदारनाथला, कोण वैष्णोदेवीला जाते, कोण दिल्ली फिरायला जातं, आम्हाला फोन येतो दिल्लीत काय व्यवस्था होईल की. मी म्हणतो जा महाराष्ट्र सदनला, आपल्याला 126 रूम आहे, जा तिथं, जा राहा तिथं, राहा बिंदास, तुमचंच आहे आमचं आहे का ते? दिल्लीत पण तुमची तीच सिस्टीम तशी? तीच राहणार आहे. मग बिचाऱ्याने दिल्लीत काय फुटपाथवर झोपायचं काय? देवाधर्माला जातात बिचारी. आपले सर्वसामान्य देवाधर्माला कोण जातं? कोणचा उद्योजक देवाला गेलेला दिसला का तुम्हाला? कवचित जातो एखादा. एखादा देवाला केदारनाथला गेला आणि वैष्णोदेवीला गेला आणि आमच्या पांडुरंगाला वारीत गेला आणि म्हणतो का मग 1000 कोटीचा टर्नओव्हर म्हणतो का? माझा भोळा बाबडा भक्तच जातो ना बिचारा. मग कुठंतरी पोटाला चिमटा घेऊन महिने 2 महिन्यात पैसे थोडे स्टोअर करतो, शिल्लक ठेवतो आणि तोच जातो देवादिकाला. मग त्या बिचाराला जर आपल्या तिथे राहिले आणि त्याचे ₹1000-500 वाचले हे समाधान आपल्याला आहे ना, बरोबर. आणि ती जाणीव आपल्याला आहे ना. रोज किती फोन येतात तुम्हाला? रोज कंटिन्यू फोनच चालू आहे. 2 मोबाईल तर चालू आहे. जेवढं घेता येईल तेवढे घ्यायचे. जेवढे मिस कॉल पडते ना, आता तुमच्याबरोबर बसलो गेला ना माझ्या तास 1.5 तास. तर गाडीत बसलो मला तर आता शिक्रापूरपर्यंत तेच काम आहे. मिस कॉल पडलेल्याला कॉल करायचं जेवढ्याला रिझल्ट देता येईल तेवढ्याला द्यायचा. द्यायचंच ना. आपल्याला लय वाईट वाटत तर मग हे धंदाच करायचा नाही. अजितदादा काल पत्रकारांशी बोलताना असं म्हणाले की निलेश लंकेंना मीच तिकडे जायला सांगितलं की नाही तुला जर खासदार व्हायचं तर तू तरीकडनं खासदार हो. तर त्यात कितपत तथ्य आहे? दादा बोलले ना, दादा एका पक्षाचे नेते आहेत. या राज्याचे आताचे उपमुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री बोलतात, एका पक्षाचा नेता बोलतोय. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यावर बोलणं योग्य नाही. त्यावर बोलायचं नसतं. आपल्याला त्या गोष्टी पाळता आल्या पाहिजे ना. राजकारणातला एखादा वरिष्ठ नेता जर एखाद्या विषयावर बोलत असेल तर त्यावर आपण बोलून काउंटर करणं योग्य वाटतं का? मला तरी योग्य वाटत नाही. मी एक छोटा कार्यकर्ता आहे. काउंटर करण्यापेक्षा त्यातल्या लोकांना वाटतं की खरंच काय नक्की काय वस्तुस्थिती मी का बोलायचं? सत्य लोकांना कळावं एवढं येतोय, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. मी नाही बोलू शकत ना. उद्या तुम्ही एखादा तुमच्या मुखातून शब्द गेला, मी त्यावर बोलायचंच का मी? त्यावर बोलायचं नाही. एखादा जबाबदार नेता बोलतो ना, आपण का बोलायचं? आपण बोलायचं नाही. आपल्याला ते तर संस्कार, संस्कृती
संस्कार संस्कृती महाराष्ट्राने जतन केली ना, ती आपण पाळायची नाही, मग कोणी पाळायची? याचा दुसरा अर्थ असा होतो, तुम्ही जर बोलले नाही तर की दादा बोलले ते खरं आहे, लंकेंना नाही नाही नाही, कोणाला कसं बोललं तर लोक अर्थच काढणार आहे ना. काढणार, लोक अर्थ काढणार ना. कसं वागा तुम्ही, कसं वागा, तुम्हाला लोक नावच ठेवित्यात. आपल्याला जे पटन ना, आपल्याला जे निलेश लंकेची एक सवय आहे, जे पोटात ना तेच वाटत आहे. त्यामुळं सगळ्याच गोष्टीला तुम्ही बोलणे म्हणून मी बोलायचं आहे काय, हे नाही. मला माझ्या संस्कारात नाही, संस्कृतीत नाही. एखादा मोठ्या नेत्याने एखादे शब्द वक्तव्य केल्यानंतर माझ्या अख्ख्या निवडणुका बघा, मी कधी विरोधी उमेदवार सोडून कधी एखाद्या नेत्यावर टीका नाही केली. माझी लोकसभेची निवडणूक पहा, मी ज्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली, त्या उमेदवाराच्या विरोधात जे भाष्य केलं, मी कधी एखाद्या नेत्यावर बोललो नाही. मी बोललो असून देश पातळीचा आज डेव्हलपमेंटचा काय परिस्थिती आहे, ह्या सगळ्या गोष्टी बोलला असून आर्थिक निकषावर बोलला असेल, पण एखाद्या नेत्याबद्दल एकरी भाषेत मी बोललो नसेल. नाही दादा, नाही एकेरी बोलायची काही गरज नाही. हां. मी निवडणुकीला 13 तारखेला मतदान झालं, 4 तारखेला निकाल लागला. काय? मी ज्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या परिवाराबद्दल माझ्या तोंडातून एक पण शब्द नसेल आला. झाली निवडणूक, झाली. अच्छा. आणखीन एक मुद्दा आहे की बुवा तुम्ही काही थोडी चूक तर नाही केली ना. अनेकांना असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार येणार होतं, निलेश लंके आता खासदार झाले, इकडे आमदार वगैरे आले असते तर काय मंत्री वगैरे झाले असते. समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. बरं. तुम्हाला नशिबात एवढं मिळालं, एवढं काय कमी झालं का? ज्या माणसाचे ग्रामपंचायत सदस्य होण्याची स्वप्न नव्हती, माझ्या अख्खा खानदानात ग्रामपंचायत सदस्य कोणी नव्हतं, तो माणूस ग्रामपंचायत सदस्य पार सरपंच झाला, पंचायत समितीत गेला, जिल्हा परिषदमध्ये गेला, आमदार झाला, खासदार झाला. याच्यापेक्षा काय पाहिजे? ही चूक असते का? आज देशात नाव झालं ना, याच्यापेक्षा काय पाहिजे? काय चुका असं सगळंच आवळून धरायचं का? सगळंच आपलंच आहे काय? अच्छा. पण तुम्ही म्हणता की एकही आता ग्रामपंचायत सदस्य तुमच्या कुटुंबात कधी काळी नव्हता. पण आता अशी चर्चा सुरू आहे की लंके आता खासदार आणि वहिनी लंके जे आहेत ते आता पारनेरमध्ये निवडणूक लढवणार, ते आता आमदारकीच्या. ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल, ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळेल ना. मी सांगितलं ना, समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. तुमच्या नशिबात असलं ना, इथं बसल्या जागेवर तुम्हाला मिळेल, पण प्रयत्न करावा लागतो. हां, प्रयत्नाची जोड असल्यानंतर तुम्हाला नशीब पण साथ देतं. पण तुम्हाला नशिबाने लय साथ दिली आणि तुमचे प्रयत्नच नसते तर तुम्हाला काही मिळत नसतं. प्रयत्न करीत राहा, काम करीत राहा. काम केल्यानंतर पण राणी लंके सध्या काम करत आहेत, प्रयत्नही करत, म्हणजे त्यासाठी प्रयत्न करत नसते. विचार तुम्ही घरी गेल्यावर काय काय प्रयत्न चालू आहे. तुम्हाला विचारल्याशिवाय त्या म्हणजे कुठं कोणत्या गावात जायचं काय. नाही, मी आता कशासाठी प्रयत्न चालू आहे हे विचारतो ना. मी अजून विचारलं नाही, बरं झालं मला तुम्ही डोक्यात घातलं माझ्या. आता मी विचारतो, हे जे रोज फिरणं चालू आहे, हे लग्न कार्यक्रम कोणाच्या सुखात दुःखात, हे कशासाठी आहे बुवा, नेमकं काय मिळवायचं हे विचारतो. मला बरं झालं तुम्ही सांगितलं, म्हणजे तुमच्या डोक्यात असं टाकलं असं. आता मी लगेच पाहिला फोन. पण नगरचे आपले वाचक प्रेक्षक ते आमच्यापेक्षा चाणक्ष आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, लंके राणी म्हणजे खासदार लंके, निलेश लंके खासदार आणि त्यांच्या मिसेस आमदार, असं समीकरण आहे पुढच्या काळामध्ये. बघू आता नेमकं काय परिस्थिती आहे. कारण हे मी सांगणारा कोण नाही ना. मी सांगितलं ना, मी ज्या पक्षाच्या चॅनलमध्ये त्या पक्षातला शेवटच्या थराचा कार्यकर्ता आहे. आदरणीय पवारसाहेब त्या पक्षाचे नेतृत्व करतात. आदरणीय जयंत पाटील साहेब त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष, आमच्या ताई पक्षाचं नेतृत्व करतात. त्यांच्या मनात काय, उद्या त्यांनी त्या निवडणुकीच्या दरम्यान कुठल्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची आणि ती उमेदवारी दिल्यानंतर लोकांनी किती स्वीकारली पाहिजे, हे त्यांना अधिकार आहे ते. त्यामुळं त्या विषयावर मी नाही बोलू शकत नाही. मी कोण सांगणार का ह्या मतदारसंघात ह्योच उमेदवार पाहिजे का ह्यो उद्याचा खासदार आमदार होणार आहे, हे मला कसं सांगता येणार. हे तुम्ही जे बोलता, ही जी स्टाईल आहे बोलायची, कोणाकडनं शिकले तुम्ही? ही जी बोलायची स्टाईल आहे, वक्तृत्व आहे, कोणाकडनं शिकले? हे कोणाकडून शिकत नसतं, त्याला उपजत लागतं. आता तुम्ही माझ्यासारखं वागायचं ठरवलं ना, तुम्ही एक दिवस माझ्यासारखं राहण्याचा प्रयत्न करता, पण तुम्ही 1 तासाने 2 तासाने तुम्ही तुमच्या चालीवच येणार ना. आता मी उद्या ठरवलं तुमच्यासारखी एकदम भारी काय कोट का काय म्हणतात त्याला, जॅकेट म्हणा, जॅकेट बिकेट घालून एकदम एकदम डिसेंट राहायचं, तर मी नाही राहू शकत. आपलं असंच आहे ना, कारण आम्हाला सवय आहे ना. आता मी वारीत होतो तर आम्ही कुठं पण झोपत होतो, रस्त्यावर पण झोपत होतो, स्टेजवर झोपलो. तुम्ही झोपू शकता का?
नाही ना, तुम्हाला एसी शिवाय झोप येईन का? नाही येणार ना. नाही, आम्ही सामान्यच आहोत, एसीचा काही संबंध नाहीये. आता आम्ही एखाद्या ठिकाणी गेलो, एसी चालू असं म्हणतो, यार बंद कर तेवढं पहिलं. आम्ही एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जरी गेलो तर आम्ही म्हणतो, गाडीतली आपली सतरंजी आपली घोंगडी घेऊन यार, आपलं घोंगडी टाकून झोपवत आहे. हे उपजत असतं ना, आणि हे बदलायचं नसतं. आज तुमच्या त्या घराचा मुद्दा अनेकांना वाटतं की अरे निलेश लंके नवीन घर कधी बांधणार. तुमचं घर एकदम छोटं आहे, खरी वस्तूच आहे, पण आता लोकांचा राबता वाढला, नेते आहे तुमच्याकडे येतात, मग घर बदलणार का नवीन घर बांधणार? नाही, आता घर काय असतं, मी कमी वेळा असतो घरी. आता जर घर बदलायचा विषयच आला, तुम्हाला पण मग मी फोन करीन पर्सनली, जर आम्हाला मदत करा घर बांधायला. हे घराचा आणि हे काय मुद्दा असतो का निवडणुकीत साहेब? राजकारणाच्या समाजकार्यात घर नाही मुद्दा नसतो ना. तुम्ही तुमची परिस्थिती झाकून ठेवू शकत नाही. तुम्ही लय उद्या आमदार झाले, खासदार झाले, पण तुमची काय परिस्थिती झाकून ठेवू शकता का? मी जर उद्या लय एकदम हायफाय राजकारणी म्हणून वागायला गेलो, अरे पण लोकांना कळतं ना तू काय आहे, तुझी काय बॅग हिस्ट्री आहे, हे सगळं लोकांना कळतं. मी जर एखाद्या कारखाना सम्राटासारखं जर वागायला गेलो, जमणार आहे का? नाही जमू शकत ना. मी उद्या एखादं शिक्षण सम्राट. चांगल्या अर्थाने तुम्हाला तो प्रश्न विचारला की खरोखर ते घर छोटं पडतं. अगदी पवार साहेब सुद्धा आले होते. तुमच्याकडे राबता वाढणार पुढच्या काळामध्ये आता मला घरकुलं मंजूर नाही होणार ना. कसं होईल तुम्हाला घरकुल नाही ना मंजूर होणार. नाही? तेवढं जर काय असलं तर बघा यंत्रणा काय असतं. सगळ्या त्या यंत्रणा तुमच्याकडेच आहे सगळ्या त्या. आणखीन एक आमच्याकडे अंकुश काकडे तुम्हाला एक सांगू का साहेब, म्हणजे तुम्ही घराचा मुद्दा काढला म्हणून, निलेश लंकेनी कधी स्वतः मोठ्या बंगल्यात राहण्याची स्वप्न नाही पाहिली. पण निलेश लंके कायम स्वप्न पाहतो. कुठले स्वप्न पाहतो? माझा झोपडीत राहणारा माणूस चांगल्या घरात राहायला पाहिजे, हे स्वप्न मी पाहतो. मी लय 1-2 कोटी रुपयाच्या बंगल्यात राहण्यापेक्षा अरे माझे 100 लोक, सर्वसामान्य झोपडीत राहणारा माणूस पाऊस आल्यानंतर काकडं त्या एखाद्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पडवीत लहान पोरांना रात्री अपरात्री घेऊन त्या ठिकाणी जातो, आधाराला जातो, तो माणूस घरात राहायला पाहिजे, हे स्वप्न मी पाहतो. आज आम्ही एखाद्या कार्यक्रमाला जातो, लोक घर भरणीला बोलत मोठ्याच्या गप्पा मारतात. 10 कोटीचं घर बांधलं, जेवायला 1000 रुपयाची प्लेट होती. माझं मन सांगतं 10 कोटीचा बंगला बांधण्यापेक्षा कोटीत चांगला असता बंगला. 100-200 लोकांना घरं बांधून दिले असते ते बिचाऱ्यांनी. किती त्यांच्या चेहऱ्यावर किती वेगळं हसू असतं, आणि त्यांच्यातून तुला परमेश्वराचे आशीर्वाद मिळाले पाहिजे, हे आमचं मन सांगतं ना. कधी कधी तुला 1000 रुपयाचं जेवण देण्यापेक्षा तिथंच जेवण, साध्या पद्धतीचं जेवण देऊन, या महाराष्ट्रात अनेक आश्रमशाळा आहेत, अनेक गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी, निराधारांची मुलं शिक्षण घेतात, तिथं चांगलं पाची पकवानाचं जेवण दे. त्या पोरांना जेवताना त्यांचा आनंद किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसन, आणि त्यांच्या हृदयातून जे 2 शब्द चांगले आपल्याबद्दल येते, तोच परमेश्वराचा आशीर्वाद आहे. पण लोकांना फक्त एक स्वतःचं कुटुंब, स्वतः कसं ऐश आरामात जगता येईल हे पाहतात. नाही, हा प्रश्न विचारा, पण दुसरं असं कारण की तुम्ही पण आता नगर जिल्ह्यात सगळ्या राजकारण्यांच्या घरामध्ये गेला असाल, हे पाहिलं असेल. काही नेत्यांच्या घरांची एवढी चर्चा होती की 100 कोटी रुपयाचं घर आहे की काय, असं वाटतं अनेकांना. असे अनेक नेते नगर जिल्ह्यामध्ये पण आहेत ना. मग काय लय मोठं घर बांधून तुम्हाला काय लय त्याच्यात काय वेगळं समाधान लागतं का? तेही खरं, शेवटी झोपायचंच आहे तिथे. आणखीन एक मुद्दा आमच्याकडे, अंकुश काकडे जे राष्ट्रवादीचे निरीक्षक आहेत, त्यांनी तुमच्या उमेदवारीचा किस्सा सांगितला होता आम्हाला की तुम्ही जेव्हा पवार साहेबांकडे गेला होता तेव्हा तुम्हाला का निवडणूक लढवायची आहे आणि काय तुम्ही त्याची कारणमीमांसा सांगितली होती. आणि पवार साहेबांबरोबर तुम्ही तेव्हा भावनिक झाला होता की काय नक्की तुम्हाला त्रास होत होता किंवा काय, कशासाठी मला काय त्रास होणार नाही, मी काय आजारी होतो काय त्रास व्हायला? कोणी तुम्हाला त्रास देत होतं? काय तुम्हाला कोणी त्रास देत होतं? हे त्रास झाला याला घाबरणार असतो तो एवढ्या वर आलो असतो का? मी खेळाडू आहे, आणि खेळाडू प्रकार असतात, जिगरबाज खेळाडू आहे मी. हे त्रास आणि या गोष्टीला उकळून पेणारा माणूस आहे मी. असं काय त्रास वगैरे काय नसतो. आणि ज्याला त्रास होतो त्याने राजकारण नाही करायचं, त्याने झेंडूबामची गोळी घेऊन झेंडूबामची बाटली घेऊन झोपायचं त्याने. बरं, तुम्ही मी काय बापदादा काय आमदार खासदार होते का? शून्यातून पुढं आलं म्हणलं, हे सगळं संघर्ष पाहूनच पुढं आलो ना. म्हणजे हे त्रास आणि या गोष्टी काय आमच्यासाठी लय नॉर्मल रोजचाच विषय असं समजा. ओके, तुम्ही इतर नेत्यांशी बोलताना पण अशाच पद्धतीनं, म्हणजे तुमचा जो बोलण्याचा टोन आहे हे आहे असंच असतं? मग काय विषय, इतर नेत्यांशी काय वेगळं शुद्ध भाषेत बोलायचं? हा विचारतो, टोन शुद्ध भाषेत नाही, टोनचा. की बाबा तुम्ही आता आल्यानंतर बाबा निलेश लंके आले, आता काहीतरी आता आपल्याला त्यांचं काम करावंच लागेल, असं पण एक धास्ते. तुम्ही माझ्या संग या भाषेत बोलता, बरोबर आहे.
तुम्ही एखाद्या लय मोठ्या माणसाची बोलत असताना तुम्ही काय भाषा बदलत नाही बदलत, या स्टोनमध्ये बोलतो. आपली बोलीभाषा असती ना हो. प्रत्येकाची, हो. बोलीभाषा बदलत नसती ना. ओके. आणि तुम्ही बदलायला गेले का तिसऱ्या शब्दाला तुम्ही तुमच्या चालीव येत लगेच की कृत्रिम आहे, लगेच कळतं, आपल्याला जमत पण नाही ते. असं काय बिदला आमच्या सगळ्यांना माहिती आहे. आपलं असं आहे साधं काम. पण साधाच कार्यकर्ता आहे ना, साधा म्हणूनच मोडला जातो ना मी. तुम्ही आणि बच्चू कडू सारखे, असे मला वाटतं की सारखं असं. तुमच्या दृष्टीने काय आहे ते मला माहित नाही. हां. तुमच्या चष्म्यात मी का आणि माझं कोणाबरोबर साम्य कसं आहे? साम्य नाही, म्हणजे कसं आहे, ते पण असं आक्रमक बोलतात, ती त्याच पद्धतीनं थोडंसं जरा काय पटलं नाही तर थोडंसं जरा लगेच समोरच्या माणसावरती, आम्ही अधिकारी असेल, काम नाही केलं, काय नाही केलं. तुमचा तसा किस्सा नाही आहे, पण ते तरी कधी कधी हात पण उगारतात बच्चू कडू. हात उगारतात, बरोबर आहे. त्यांचं पण बरोबर आहे. चुकीचं केलं उघडीत असते. मग तुम्ही कंट्रोल करता की काय करता मग? नाही, मला वेळच येत नाही. माझं प्रत्येक अधिकारी चांगलं काम करतो बिचारा. बरं. आणि आपण आज्ञाधारकपणे विनंती-वजा जर सांगितलं तर करतात. कोट आमच्या भाषेत कोट अनकोट म्हणतात त्याला, विनंती वजा, म्हणजे विनंती वजा माहिती समजलं तर विनंती. मी प्रत्येकाला आज पण फोन केल्यानंतर, साहेब माझी नम्र विनंती आहे, माझ्या अशा गरीब माणसाचं काम आहे, तेवढं काम करा साहेब, ही विनंती करतो. विनंती केल्यानंतर पुढला माणूस किती निर्दयी असला तर त्या बिचाराला पाजर फुटून ते काम करतो. मी जर म्हणलं मला माहीत नाही काम कर, तर तेवढ्यापुरती एक काम करेन, 2 काम करेन, पण त्या माणसाला त्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल आदर राहणार नाही ना. त्यामुळे आपण आदरपूर्वकच सांगायचं ना. पण लोकांना तुमच्या विनंतीमध्ये दम वाटत असेल तर? नाही, कसं नाही, अजिबात वाटत नाही. हे निम्मे अर्धे अधिकारी असो, कर्मचारी असो, माझ्या ताटात जेवायतात. मी एखाद्या ऑफिसला गेल्यानंतर तो ऑफिसचा शिपाई माझ्या जेवढा लाडका असतो ना, तेवढा अधिकारी पण असतो. ती शिपाई माझ्या गळ्यात हात घालतो. आणि जेवायच्या टायमाला जर मी एखाद्या ऑफिसमध्ये गेलो, मला जरी भूक लागली तर त्याला मी हळूच म्हणतो, यार काय आहे का नाही अवस्था? तो लगेच त्या म्हणतो, हाय डबा आहे, निम्म्या एक भाकर उरलेली तेवढं देतो. मग त्याने एक खाल्लेली असती, एक मला देतो. असं प्रेम आहे आपलं. म्हणजे उगाच त्याच्याशिवाय अधिकारी, मला सगळ्या निवडणुकीत अधिकाऱ्यांचं सगळ्यात जास्त मतदान झालंय. हे पोस्टल मतदान कोणाचं असतं? अधिकारी कर्मचाऱ्यांचा असतो, त्यांचं चांगलं मतदान असतं. ठीक आहे, आता टॉपचे अधिकारी जे असतात ना, उच्च एकदम, ते IPS BPS म्हणतात ना, त्या दर्जाचे अधिकारी त्यांना सत्तेवाल्यांचं ऐकावं लागतं ना. त्याच्यामुळे त्यांच्याकडून थोडं दुजाभाव होतो म्हणाले, पण ते आपण सोडून द्यायचं, त्याचा काही विचार करायचा. या सत्तेवरून आठवलं की निवडणूक झाल्या सुपे भागातली काही अतिक्रमण म्हणून काही काढण्यात आली होती. ती म्हणजे तुमच्या समर्थकांची होती, तुम्ही ती अतिक्रमण तुमच्या मार्फत ती बसवण्यात आलेली होती. त्याचं काय झालं पुढे? नाही, अतिक्रमण काय समर्थक वगैरे गरीब हा कोणाचा समर्थक नसतो. तो गरीब हा त्याच्या पोटाचा समर्थक असतो. गरिबांवर ठीक आहे, काही ज्यांनी अतिक्रमण काढले त्यांच्यासाठी काहीतरी फ्युचर प्लॅन असू शकतो. आता मीच त्या रस्त्यासाठी 352 कोटी रुपये मंजूर करून घेतले. म्हणजे आमचं दिवी-भैऱ्या फाटा, तर आमचं दिवी-भैऱ्या फाट्यापासून पारनेर, आमचं पुढं सुप्याहून वाळवणं, आस्तगाव, सारोळा आणि खडकी नगर, या दौंड रस्त्याला 352 कोटी रुपयाचा रस्ता मी मंजूर केला, मी आमदार असताना. नंतरच्या काळात काही संबंधित विभागांनी कारवाई केल्या. त्यांचं माझ्यापेक्षा काही वेगळं फ्युचर असू शकतं. मला अजून मी त्या खोलात गेलो नाही. त्यामुळे अतिक्रमण या त्या गोष्टी काढल्या तर मी काय अतिक्रमणाचं समर्थन नाही करू शकत ना. शेवट आपल्याला डेव्हलपमेंट झाली पाहिजे. पण डेव्हलपमेंट होत असताना विनाकारण एखाद्याच्या अन्नात माती पण नाही कालवली पाहिजे. ही आमची भूमिका नेहमी असते, आज असते, उद्या पण असणार आहे. आमचं म्हणणं आहे, उद्या डेव्हलपमेंटला जर अडचण येत असेल ना, तर आम्ही तिथं येऊन आम्ही ते काढायला लावू ना. पण वेगळ्या आकर्षापोटी एखादी कारवाई करणं पण अयोग्य असतं. पण झालं आता झाल्यावर काय, आता मी जर म्हणलो अरे ते अतिक्रमण चुकीचं झालं, गरिबांना त्रास दिला, हे दिलं ते दिलं, मी बघूनच घेईन, करूनच दाखवतो. आता ही वेळ राहिली की गेली ना, त्यांच्या बंदुकीची गोळी निसटली, गेली. आता त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा जे लोक बेरोजगार झाले त्यांच्या रोजगारासाठी काय करता येईल का, त्याच्यासाठी आपण आता विचार करायचा. आता म्हणायचं का आपण एखाद्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण काढलं, मग आता त्या अधिकाऱ्यांना आपण आता खासदार झालोय, मग अधिकाऱ्याची बदलीच करू, अधिकाऱ्याला त्रास देऊ, हे नाही म्हणायचं. आता ते झालं ना, आता अधिकाऱ्याला बिचारायला काय दोष देण्यापेक्षा तो वेळ त्या बेरोजगारांसाठी काय करता येईल का, आपल्याला नवीन काही त्यांच्या उदरनिर्वाहासाठी याच्यावर विचार करायचा. सुपे MIDC आणि निलेश लंके अतिशय घट्ट नाते आहे. तर सुपे MIDC मध्ये पुढे काही विस्ताराच्या काही योजना आहेत? 100% सुपा MIDC तर वाढणारच.
सुप्याबरोबर मी ढवळपुरी MIDCच्या बाबतीत उद्योग मंत्र्यांना बऱ्याच वेळा भेटलो. उद्योग मंत्र्यांनी एक सर्व्हे करायला टीम पण पाठवली होती. ढवळपुरी पण आमची ढवळपुरीला बाजूला मुळा डॅम आहे. मुळाचं पाण्याचा सोर्स उपलब्ध होऊ शकतो. 100 किलोमीटर कल्याण आहे, 100 किलोमीटर नाशिक आहे, 100 किलोमीटर संभाजीनगर आहे, 100 किलोमीटर पुणे आहे, सेंटर आहे. ढवळपुरीमध्ये क्षेत्र कमी रेटमध्ये पण क्षेत्र मिळेल. तिथं एक सोर्स चांगला आहे. पण मला सुपान ढवळपुरी MIDC करीत असताना मला माझी घोसपुरीची MIDC पण झाली पाहिजे. मला माझ्या प्रत्येक तालुक्यात मिनी MIDC तरी करायचं माझं स्वप्न आहे. बघू आता किती सत्यात येत उतरवतो, पण उतरीन मी सत्यात. अनेक असा आक्षेप दिला जातो की तुम्ही मागाशी जो विनंतीवाद हा जो शब्द वापरलेला आहे की सुपे MIDC मध्ये तुमच्या अशा विनंती असतात की लोक तिथं थोडेसे लंकेना घाबरतात. निलेश लंके ज्यावेळेस सरपंच झालता, घाबरता विरोधक अपप्रचार केला, पण कोणी उद्योजक माझ्याबद्दलच कधी चुकीचं बोललं नाही. मी सरपंच झालो त्यावेळेस माझ्या हद्दीत एकच कंपनी होती, एम इंडिया कंपनी, अमेरिकन ॲक्सेल कंपनी होती. अमेरिकेचं मॅनेजमेंट त्या कंपनीत होतं. पण आम्हाला त्या कंपनीला स्थानिक काही लोकांचा, स्थानिक आजूबाजूच्या काही लोकांचा त्रास होता. दहशत होती त्या कंपनीवर, हेच पाहिजे तेच पाहिजे, आम्ही सांगन तसं, हम करो सो कायदा. हे पण अमेरिकेचं बाहेर देशातलं मॅनेजमेंट या गोष्टीला कंटाळतं. त्यांच्याकडं नो करप्शन असतं, वेगळी सिस्टीम नाही त्यांच्याकडे, सगळं एका अँगलमध्ये काम असतं. पण त्यावेळेस मी त्या कंपनीला मदत केली आणि आमच्या लक्षात आलं जर आपण या उद्योजकांना जर भविष्यात मदत करू शकलो तर ही MIDC एक दिवस सगळ्यात मोठी डेव्हलप होईल. आणि ही MIDC जर उद्या डेव्हलप झाली तर MIDCतली या परिसरातली बेरोजगारी कमी होईल, या परिसरातील तरुण लोक व्यावसायिक होतील. या परिसरामध्ये MIDC जर झाली, चांगली MIDC झाली, तिथं काही घरं बांधली जातील, ते काहींना घर भाडं मिळेल, जमिनीचे रेट वाढतील. ह्या सगळं फ्युचरचा विचार केला मी. कधी केला विचार? 2010ला. आज 2024ला सुपा MIDC तळेगाव, चाकण, रांजणगावपेक्षा सगळ्यात मोठी MIDC पाहायला मिळते. आम्ही त्या उद्योजकांना काय पाहिजे ते दिलं, उद्योजकांना काय पाहिजे त्या बरोबरीने दिलं. स्थानिक कामगारांचे प्रश्न पण समजून घेतले, स्थानिक कामगारांना पण कसा न्याय मिळून देत आहे याच्यातली आम्ही एक मध्यस्थाची भूमिका ठेवली, एक दुवा आम्ही म्हणून त्या ठिकाणी राहिलो, म्हणून हे सगळं वाढलं. आज नगरसारखी MIDC जी पहिली MIDC भकास झाली, MIDC कशामुळे झाली चौकशी करा. MIDC चांगली तेवढी वाईट पण आहे. MIDCत आम्ही कधी गुन्हेगारी वाढून दिली नाही. गुन्हेगारी करणाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी 2 हात केले आम्ही स्वतः वेळेप्रसंगी, पण आम्ही गुन्हेगारी वाढून नाही दिली. कारण गुन्हेगारी MIDC, आज तळेगाव MIDCची परिस्थिती बा, महिना 15 दिवसाला एखादा मर्डर होतो. आम्ही ते वाढून नाही दिलं, आम्ही हप्तेखोरी होऊन नाही दिली. आम्ही चुकीच्या पद्धतीने जर आमचं सांगणं कंपनीवाल्याला, आमचा जरी कार्यकर्ता असला आणि त्या तुमच्याकडे आला आणि त्याने हात जोडून तुम्हाला विनंती केली, काम मागितलं, तर त्याला मदत करा. निलेश लंकेचा जरी आजूबाजूला फिरणारा कार्यकर्ता असला आणि जर त्या ठिकाणी बायावर करून तुमच्याशी चुकीचं वर्तन करीत असेल, त्याच वेळेस त्याला बाहेर काढून दुसऱ्या लगेच पोलीस स्टेशनला फोन करायचा, याच्यावर गुन्हा दाखल होणार. हे केलं आम्ही, हे सगळं समतोल टाकलं, म्हणून ते वाढलं ना. पण तो अपप्रचार आहे तुमच्याबद्दल जो अपप्रचार कसला? तुमच्यासारखे 4 लोक अपप्रचार करतात. कुठल्या उद्योजकांनी माझ्या अपप्रचार करायला पाहिजे? उद्योजकांनी माग येऊन सांगा, उद्योजक माझ्याबरोबर राहतो. मी निवडून आल्यानंतर सगळ्या उद्योजकांना आनंद झाला, सगळे लोक मला पेढे घेऊन आले, पण सत्कार केला. नगर MIDCत माझा उद्योजक लोकांनी सत्कार ठेवला, सुपा MIDC उद्योजकांनी सत्कार ठेवला. माझे एकदम मैत्रीपूर्ण संबंध, कारण मी एक वर्कर होतो कंपनीत, कामगार म्हणून होतो. त्याला आनंद झाला. माझ्या तर कायनेटिक कंपनीत मी कामाला होतो. कायनेटिक कंपनीचे माझ्याकडे मॅनेजमेंटचे लोक आले, ते मला म्हणले तुमचा सत्कार आम्हाला मुद्दाम कायनेटिक कंपनीत ठेवायचं म्हणले, कारण तुम्ही आमच्या कंपनीचे वर्कर होते. तुम्ही तुमची ढवळपुरा नवीन MIDC करतात, पण तेच तुमच्या पक्षाचे मित्र रोहित पवार यांची मात्र कर्जत काय म्हणलो, ढवळपुरी MIDC मी आमदार होतो तोपर्यंत माझी ढवळपुरी MIDC सुपा MIDC वर मी बोलत होतो. बरोबर. पण मी मगाशी बोलताना काय म्हणलो, माझ्या प्रत्येक मतदार संघात, तालुक्यामध्ये मिनी MIDC तरी झाली पाहिजे. तुम्ही कर्जतचं नाव घेत, म्हणून कर्जतचे जे आमदार आहेत ते उद्योग धंदे आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीत ते आमच्या पक्षामध्ये सगळ्यात एकदम प्रभावी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. उद्योग व्यवसाय, बेरोजगारी, हे सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा त्यांचा हातखंडा आहे. ते माझ्या आधीपासून कर्जत जामखेडला MIDCसाठी आग्रही आहेत. पण त्या ठिकाणी काही टेक्निकल गोष्टी ज्या होत्या, काही अभयारण्याचा विषय होता,
काही ठिकाणी जेवढ्या पद्धतीने लँड उपलब्ध होणं अपेक्षित होतं तेवढी लँड उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी वेगळी जागा सुचवली. पण आज रोहित दादा माझ्याबरोबर आहेत, तर आम्ही जर दोघांचं स्वप्न एकच आहे. उलट माझ्या पुढं 2 पावलं बेरोजगारीच्या बाबतीत त्यांचं पाऊल आहे. त्यामुळं कर्जत जामखेडची MIDC तर करण्याचं जे स्वप्न आहे आमच्या आमदार साहेबांचं, रोहित दादांचं, ते निश्चित आम्ही स्वप्न पूर्ण करणार. ओके. माझा पुढचा प्रश्न असा होता की तुमची मंजूर होते आणि त्यांची नामंजूर राहते, असं का का होतं असं? तिथं काहीतरी टेक्निकल गोष्टीची अडचण आहे, मला पूर्णपणे माहीत नाही. कारण मी निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही ज्यावेळेस एकत्रित फिरलो, बऱ्याच वेळा काही गोष्टी टेक्निकल आणि अनटेक्निकलच्या गोष्टी असतात. म्हणजे मी रोहित दादांबद्दल तुम्हाला आत्ता पण बोललो, तो माणूस आमच्यात म्हणजे असा इतका शार्प माणूस आहे का प्रत्येक गोष्टीत जर एखाद्या गोष्टीत हात घातल्यानंतर ती गोष्ट सक्सेसच झाली पाहिजे. तर त्यांना माहिती आहे ना, त्यांनी जो MIDCची जी जागा बदलवण्याचा आग्रह केला, त्यांना माहीत होतं 100-200 एकरात तुम्हाला जर एखाद्याला वाटतं 100 एकरात MIDC होत होती आणि ती रोहित दादांनी नाही करून दिली. अरे 100 MIDC 4 प्रोजेक्ट होणार आहे का? पण त्याचबरोबरीने जर 1000 एकर जागा असली तर तिथं मोठी MIDC होणार आहे ना, औद्योगिकीकरण होणार आहे. हे फ्युचरचा विचार करणारा हा आमचा नेता आहे. त्यामुळं त्यांचं बरोबर आहे ना. फ्युचर जे म्हणतात ना, पवार आहेत ना हो. पवारसाहेब आज 100 वर्षाचा विचार करतायत. कोण? पवारसाहेब. पवारसाहेबांचं वय किती आहे? 83 वर्षाचं वय असणारे पवारसाहेब 100 वर्षात काय बदल घडले पाहिजे? आज आपण अशा पद्धतीने जर बदल घडवण्यात यशस्वी झालो, तर त्याचा परिणाम 100 वर्षात अधिक अशी भरभराट होईल, हे पवारसाहेब विचार करतात. आणि त्यात पवारसाहेबांचे नातू आहेत ना. त्यामुळे रोहितदादांचा विचार फ्युचरचा आहे, भविष्याचा विचार आहे. आता फक्त MIDC मंजूर करायची, लोकांना वेगळ्या चुकीच्या दिशाभूल करण्याचा विचार नाही त्यांचा, फ्युचर. तुम्ही आता वारीला जाऊन आलो, वारीचा का अनुभव होता? म्हणजे आता आधी तुम्ही महाराष्ट्रभर परिचित होतेच, पण आता खासदार झाल्यानंतर तुमची ती भाषणं ऐकल्यानंतर अनेक तुम्ही सोशल मीडिया स्टारच आहात खरं महाराष्ट्रामध्ये. वारीमधला अनुभव काय होता? हो, नाही नाही नाही, तो झाला, तुम्ही जातच होता, पण आता वारीला बरेच पुढारी येतात. काही जण आपले हायबाय करायला, तर निवडणुकीचं वार आहे ना. आता 2-3 महिने निवडणूक येणार आहेत ना. 2-3 महिने निवडणूक आहे म्हणून आता काही लोक वारीला भेटायला आले. पण निलेश लंके निवडणूक असू नसू वारीला 4-5 दिवस आहेच ना. आमचं तर अन्नछत्र होतं. आम्ही अन्नछत्रमध्ये पायी जाणारा आमचा वार करायसाठी आम्ही अन्नछत्र म्हणजे तिथं आम्ही नाश्ता ठेवला. वडापाव असू, चहा असू, तुमची पाण्याची बाटली असू. एक वैद्यकीय कक्ष होता. वैद्यकीय कक्ष आमच्या 2 ॲम्ब्युलन्स वारीत होत्या. वैद्यकीय कक्षामध्ये आमची 7-8-10 डॉक्टरांची टीम होती. डॉक्टरांचे कोणाला काय त्रास होतो त्याला गोळ्या, औषधं, इंजेक्शन. आमचे वयस्कर लोकांचे गुडघे दुखत होते, तर आमचे डॉक्टर लोक पार त्यांना मलम लावून गुडघे सुद्धा चोळून दिले. सेवा करायची, कारण आम्ही प्रत्येकात पांडुरंग पाहिला ना. प्रत्येकात आम्ही वारीतला येणाऱ्या भक्तात आम्ही पांडुरंग पाहतो, म्हणून आम्ही त्यांची सेवा करतो. चालत्या बोलतात देव पाहतो आम्ही. हाच तुमचा जो कोविडचा अनुभव आहे, हा पण महाराष्ट्रभर फार हे झाला की तुमच्या इतकं काम आमदार म्हणून कोणीच केलं नाही. तर ते कामाचे लोक अजूनही आठवण काढत असतील, जे तुम्हाला कोणी पेशंट म्हणून आम्ही गेले काम काय? बिम नाही केलं, आम्ही उपकार नाही केला लोकांवर, आम्ही आमचं कर्तव्य केलं. कारण तुम्ही आज पाहिलं असं, तुमच्या कुटुंबात किती लोक आहेत? 10 लोक समजा, 10 लोक. तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तुम्ही, तुमचे मुलं, आई वडील, लोकांची कुटुंबाची व्याख्या मर्यादित झालेली. आपण, आपली बायको, आपली मुलं आणि जमलं तर आई वडिलांना सांभाळणारे कुटुंब आहे. ही लिमिटेड कुटुंबाची व्याख्या आहे. निलेश लंकेचं कुटुंब म्हणजे हे सगळं माझं कुटुंब आहे. ही भूमिका माझ्यात होती. हे विश्वची माझी माहेरघर. ही भूमिका माझी होती म्हणून मी वेगळं काही केलं नाही. मी उपकार नाही केला, मी कर्तव्य केलं. त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती, ही सृष्टीच राहते का नाही अशी परिस्थिती होती. तुम्ही जर WhatsApp उचकलं नाही, एखाद्याचा वाढदिवसाचा बॅनर दिसला तर धक्का बसायचा, याचा श्रद्धांजलीचा बॅनर नाही ना. शेजारचं कोणी गेलं तर माहीत नाही झालं आपल्याला, मेलं तिकडंच अंत्यविधी केली. भले भले उद्योजक, 1000-1000 कोटी रुपयाचे उद्योजकांच्या अंत्यविधीला घरातले लोक गेले नाही, म्हणले ॲम्ब्युलन्समध्ये टाका आणि तसेच अंत्यविधी करा. मी तर काही लोकांचे नावं सांगू शकतो, पण नाही सांगायचे. कशाला ते बिचाऱ्यांचं, ज्यांनी अख्ख्या आयुष्यात साम्राज्य उभं केलं. आपल्या जिल्ह्यातले की सगळ्यात इतका मोठा उद्योजक आहे, तो वारला बिचारा, मेला, त्याचे घरचे लोक अंत्यविधीला नाही आले. आमच्या ऑफिसचं पोरगं गेलं ॲम्ब्युलन्समध्ये, त्याला लाज वाटली, तेव्हा इतकं मोठं नाव कमावलं या उद्योजकांनी.
महाराष्ट्रात नाव होतं आणि त्याच्या अंत्यविधीला घरातलं कोणी येत नाही, तर तो गेला डेथ बॉडी घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये. ही परिस्थिती होती. त्यावेळेस मी प्रत्येकात माझा माणूस पाहिला. काय? माझा माणूस पाहिला नाही. माझा माणूस अडचणीत आहे ना, मी त्यांना वाचवणार. मी त्यांच्यासाठी माझा शेवटचा श्वास घेऊस तर मी त्यांच्यासाठी लढणार. ही भूमिका होती म्हणून मी काम करू शकलो. वेगळं काही नाही केलं. उपकार-बिपकार मी थोडा केला आहे. माझं कर्तव्य पार पाडलं. ते कर्तव्य मी ज्या वेळेस असं समाजावर संकट येईन त्यावेळेस करणार. माझा जीव धोक्यात घालणार. माझं काय होईन ते व्हायचं ते होऊ द्या. माझ्या लोकांसाठी मी झटणार. ही अशी एक धाडसी वृत्ती तुमच्या लहानपणापासून होती? मग काय त्याशिवाय झालं का? भित्रा असता तर घरात जाऊन बसला असता, बिळात गेला असता, नको हे कोविड होईल. मास्क लावला असतं, मग ती पीपी किट घालून हिंडला असता आणि लाईव्ह मिटिंगा घेतल्या असत्या. हे घाबरत नाही मी, घाबरत नाही याचा अर्थ हा माणूस माझा माणूस आहे ना, त्याच्यामुळे मी आज इथे आहे ना. तुम्हाला वाटतं आमदार झालं पाहिजे, तुम्हाला वाटतं खासदार झालं पाहिजे. अरे ज्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेत आले, ते लोकच जर अडचणीत आहे, तर तुम्हाला घरात बसायसाठी पद दिले का त्यांनी? त्यांच्यावर आज संकट आहे ना, त्यांच्यापुढे 2 पावलं झाले पाहिजे म्हणून लोकांनी तुम्हाला सत्तेत पाठवलं ना. तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटले खासदार झाल्यानंतर, त्यांची आणि तुमची भेट कशी झाली? उद्धव ठाकरेंना भेटलो म्हणजे मी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मतदारसंघातून उमेदवार झालो. मला सगळ्या पक्षांची मदत झाली. आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचा उमेदवार जरी असलो, पण महाविकास आघाडी शिवसेना महाविकास आघाडीत होते. मी उद्धव साहेबांना भेटलो. ते माझं हे आहे ना, कर्तव्य ज्या आहे, माणसाने जबाबदारी. कर्तव्य आहे ना, ज्या माणसाने मदत केली त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या लोकांना सांगितलं स्ट्रिक्टली, मला माहीत नाही इथं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आला पाहिजे. मी काँग्रेसचे नेते म्हणून आदरणीय थोरात साहेबांनी स्वतःची निवडणूक असल्यासारखी निवडणुकीत लक्ष घातलं. मी थोरात साहेबांना भेटलो, हे माझं कर्तव्य आहे. सगळ्यांना भेटलो. पण एक तुमचा जो राजकीय प्रवास होता, एक तसा एक शिवसैनिक म्हणून सुरू झालेला होता, तर त्याच्या काही आठवणी निघाल्या का? साहजिक माणूस तुम्हाला एखादा 10 वर्षाचा मित्र भेटल्यानंतर आपण आपल्याला जुन्या गोष्टीला उजाळा देतो ना. आपण बालवयाचा तुमचा मित्र जर भेटला, तर लहानपणीची आठवण निघतात. तुम्ही कोण आहे विसरून जाताना आपण कधी-कधी बालवयातल्या गप्पा मारतो. आपण काय गोट्या किती खेळू, विटीदांडू खेळू आपण, शाळेत किती भांडणं करत होतो, काय कुटाणे केली, आपण सगळं एकमेकाला शेअर करतो ना. तसं आम्ही एकत्र भेटल्यानंतर साहजिक शेअर करणारच ना एकमेकाला. आहे का नाही? तुमचे बालमित्र आहेत का तो तुमच्याबरोबर असतात? सगळे असतात ना. निलेश लंके माणसं जोडतो, माणसं तोडीत नाही. त्याच्यामुळे माझा लहानपणाचा मित्रसुद्धा आजपर्यंत माझ्याबरोबर आहे. मला ज्या राजकीय वळणावर जे मित्र भेटले मला, जे लोकं भेटले ते आज पण माझ्याबरोबर आहे. ओके. तुमच्यापासून माणूस दुरावतच नाही. काय तुमच्याकडे काय चुंबक काय तुमच्याकडे? चुंबक नाही, मी निस्वार्थी प्रेम करतो. इदून करतो. म्हणून तुम्ही पण आता मला जोडले. तुम्ही पण मला विसरणार नाही. होप तुम्ही पण मला विसरणार नाही. तुम्हाला मी तर विसरणारच नाही ना. तुम्ही खरोखरच उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार तुतारी पक्षाचे स्टार प्रचारकच आहात. ज्या पद्धतीने तुमचा प्रभाव आहे, हे आहे. अशावेळी तुम्ही जे पवार साहेबांना सोडून गेले, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? मी आता एखाद्याबद्दल मत व्यक्त करू शकत नाही. का करायचं? ज्यावेळेस मला जर उद्या पवारसाहेबांनी सांगितलं की तू ह्या व्यासपीठावर जाऊन भाषण कर त्या उमेदवाराच्या समर्थनार्थ, त्यावेळेस मी मत व्यक्त करणार ना. आत्ता मत व्यक्त करण्याची जागा आहे का ही? आता त्यांच्याविषयी टीका-टिप्पणी करायची व्यासपीठ नाही ना. व्यासपीठावर गेल्यानंतर मी माझ्या पक्षाची भूमिका, माझ्या पक्षाचे विचार हे मांडणार ना, प्रभावीपणे मांडणार. आता कशाला मांडायचं? आता मांडून जागा करायची लोक. बरोबर. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही ते. राजकारणात वेळ आल्यानंतर हे करायचं असतं ना. ओके. पण एक शेवटी मला आणखीन विचार की तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची, हा निर्णय तुम्ही केव्हा घेतला हे जरा थोडं सांगा की. वर्षभरापासून चर्चा सुरू राजकारणात होती. कुठलीही गोष्ट ठरवून केली जात नाही. काय नक्की घडलं ते तरी सांगा की तुम्हाला लोकसभेत जायचंय? मी लहान असताना काही लोक, मी माझ्या तालुक्यात काही लोक पाहिली. लहान असताना पण ते प्रत्येक निवडणुकीला ते फॉर्म भरायचे. प्रत्येक निवडणुकीत आणि भाषणे मी त्यांचं ऐकायचो, आम्हीच आता आमदार होणार. नाही झाले. ज्याला टाइम शॉट कळतो ना राजकारणात, तोच माणूस राजकारणात यशस्वी होऊ शकतो. मी जर म्हणलो असतो मला हेच पाहिजे लढायचं, असं असं होत नाही. नाही ते काय आपल्या समोर आलंय, मग आता आपण कसा निर्णय घेतला पाहिजे? डिसिजन, ज्याला राजकारणात निर्णय घेण्याची क्षमता आहे ना,
तो राजकारणात यशस्वी होतो. तुम्ही यशस्वी आहात. मला फक्त एक लॉजिक त्याच्या मागचं जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला केव्हा वाटलं की आता आपल्याला मुंबई सोडून दिल्लीला जायचं आहे? केव्हा आणि का वाटलं? नसतं काही. हां. लोकांचं कौल काय बरं. हे जाणून घेता आलं पाहिजे आणि लोकांच्या भूमिका काय त्या पद्धतीने आपण आपला निर्णय घ्यायचा असतो आणि जनतेचा कौल त्याचबरोबर आहे. आपल्या नेतृत्वाच्या मनात काय बरं. काय आपल्या नेतृत्वाचे पण काही आदेशाचं पालन करायचं असतं. बरं. आपण कार्यकर्ता हा कायम नेत्याच्या डिसिप्लिनमध्ये राहायला पाहिजे. आपल्याला शाळेत कसं वाटतं का शिक्षकाला काय वाटतं माझा विद्यार्थी हा कायम डिसिप्लिन म्हणजे तो माझ्या शब्दाबाहेर गेला नाही पाहिजे. तसं नेत्याचा आदेश नेता असतो. कार्यकर्ता सुद्धा आपल्याला त्या तुलनेत महत्त्वाचा असतो. दोघांच्या मनात काय त्या पद्धतीने आपण पुढे चालायचं. दोघांच्या मनात होतं तुम्ही दिल्ली. दोघांच्या मनात होतं म्हणून जुळलं ना. समज उद्या नेत्याच्या मनात असतं नसतं निलेश लंके लोकसभेला लढवायचे आणि लोकांच्या मनात नसतं जुळलं असतं का? नसतं. लोकांच्या मनात काय नेत्याच्या मनात काय हे ज्यावेळेस समोर येतं त्यावेळेस आपण पुढे चालायचं. निलेश लंके स्वतःचं कधी बँक पासबुक पाहतात का? बँक पासबुक हे सगळं बघितलं नाही म्हणून तर खासदार झालो ना. बँक आणि पासबुक आकडेमोड करीत बसलो असतं जुळलं नसतं उद्योजक झालं असतं. तिकडे नोटा मोजीत बसलो असतो संध्याकाळी किती गल्ला झाला मग हे इकडं पैसे ट्रान्सफर करा ते तिकडं करा या बँकेत फाईल करा त्या बँकेत हा नवीन प्रोजेक्ट करा हे धंदे नाही केले म्हणून खासदार झालो. बँक पासबुक कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. ओके. तुम्ही बँक पासबुक हरवलं म्हणजे काय? मी माझ्या आयुष्यात बँक पासबुकच नाही बघितलं. माझ्या अकाउंटला किती पैसे मला माहीत नाही. अडचण आली तर फक्त आपला मेसेज टाकायचा आपल्या कार्यकर्त्यांना लय अडचण आहे ते बरोबर पैसे आणून तर खर्च आहे पुढचं काय लागायचं आपल्याला. आणि आता तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या नशिबाने निलेश लंकेला कुठंच पैसे लागत नाही. कुठं गेलं पैसे लागत. तुम्ही आता माझ्याबरोबर एखाद्या हॉटेलवर जेवायला चला परस्पर कोणतरी बिल देऊन जातं मग काय आला पैसे लागत ते भानगडीतच पडायचं नाही उद्योगच नाही करायचे एवढे. एक राज्य कबड्डी संघटनेचा विषय आहे की त्यापासून तुम्हाला वारंवार का दूर ठेव? वारंवार डावलण्याचा विषय नाही. राज्य कबड्डी असोसिएशनमध्ये माझं मतदार यादीत नाव गाळलं. मी असो आपले उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांचं पण नाव गाळलं. आमचे भोसले म्हणून शिव होते त्यांचं पण नाव गाळलं. माझं म्हणजे आमचं टेक्निकलमध्ये सगळं नियमात बसत होतं. पण आमचं नाव कशामुळं नाही आलं कुठल्या आधारे आमचं नाव कट जरी केलं असलं पण आम्ही वरिष्ठ न्यायालयात त्याचा न्याय मागितलाय आणि आम्हाला खात्री की आमचं नाव त्या मतदार यादीत येणार आहे. अजितदादा त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. शेवट अजितदादांनी निर्णय नाही दिला. म्हणजे अजितदादांनी केलं नाही असं तुम्हाला वाटतंय? मी एखाद्या संघटनेचा अध्यक्ष आहे. निर्णय मी दिला नाही ना. असं कसं काय होऊ शकतं? थर्ड पर्सननी निर्णय दिला ना. त्याला न्यायालयाने बाजूतून निर्णय अपात्रतेचा निर्णय झाला. ज्या पद्धतीने कबड्डी असोसिएशन आहे त्यांनी आमचे जे डॉक्युमेंट देणं अपेक्षित होते ते आमच्याकडून गहाळ झाले. म्हणजे आमच्या कबड्डी जो हे असोसिएशन आहे त्यांनी देणं अपेक्षित होते दिले नाही. ठीक आहे आज जरी आमचं नाव आम्हाला आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आमचं नाव मतदार यादीत कसं येईन हे पाहिलं पाहिजे ना. का मी सांगायचं यांच्यामुळं माझं नाव नाही आलं त्यांची आरती वेळ आहे का आता तुझं नाव कसं मतदार यादीत येईन पहा ना. त्याच्यामुळं आम्ही आता अपील केलंय. मी कालच आमचं अपील दाखल झालं. पण तुमची इच्छा आहे तिकडे जायची? जायचं म्हणजे का मी जिल्ह्याचा कबड्डीचा अध्यक्ष होतो. तुम्ही कबड्डी खेळलेला होता? मी खेळाडू आहे म्हणून तर जुळलं ना. कबड्डी पण खेळू शकतो. आत्ता पण तुम्ही म्हणले तर थोड्या वेळाने एखाद्या तालमीत गेल्यानंतर कपडे काढायचे काढू शकतो. कारण आपल्यातला खेळाडू कायम जागा आहे. त्याच्यामुळं कबड्डीत माझं नाव येईन मतदार यादीत. ओके. एक कबड्डीवर अजितदादांवर एक विषय आठवला त्याच्यावर आपण नंतर मुलाखत थांबूया. तुम्ही आमदार झाले तातडीनं आणि तुम्ही पारनेरमध्ये शिवसेनेचे 5 नगरसेवक तेव्हा फोडलेले होते. तर राज्यात विषय गाजला अगदी. ते आता नगरसेवक तुमच्या बरोबर आहेत का शिवसेनेत आहेत काय नक्की कुठे? आता सगळीच महाविकास आघाडी आहे ना. आता आपल्यात फोडाफोडी करायची का? सगळ्या पक्ष आता आपण कुणीतरी जबाबदारी आहे ना. जबाबदार कार्यकर्ते म्हणून वावरलं पाहिजे ना. आता शिवसेनेचे लोक आपण फोडायचे का? अरे ते आपलेच आहेत ना बिचारे. ते आपलेच आहे काँग्रेस आपलंच आहे. सगळ्यांना आपण बरोबर घेऊन चालायचं ना. हे निलेश लंके बदलत असं तुम्हाला वाटतं? 5 वर्षापूर्वीचे निलेश लंके आणि आत्ताचे निलेश लंके आहेत. निलेश लंके 5 वर्षापूर्वी तर विषय सोडून द्या 10 वर्षापूर्वी असाच होता ना. आत्ता पण असाच. तर हे होते बेबाक असे निलेश लंके. अतिशय त्यांनी
चांगली उत्तरं दिलेली आहेत. नवा कोणताही वाद किंवा टीका टिप्पणी करण्याचं त्यांनी टाळलेलं, हे तरी बरोबर आहे ना? करीतच नाही मी टीका नाही, टिप्पणी करण्यासाठी. नाही, मला वाटतं मी कधीच कोणावर टीका टिप्पणी करीत नाही. का करायची टीका टिप्पणी? टीका टिप्पणी करायची व्यासपीठ आहे काही? काम करा ना, कामाला महत्त्व द्या ना. टीका टिप्पणी करायला कशाला वेळ वायाला घालता? तुम्हाला एक सांगू का साहेब, म्हणजे तुम्ही सुद्धा भविष्यात तुम्ही नाही, या सगळ्यांना एक अनुभव सांगतो मी. तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं ना, हा राजमार्ग आहे. सगळ्यांसारखी तुमच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी तो माझा एक सल्ला आयुष्यात अनमोल असू शकतो. हा राजमार्ग आहे. या राजमार्गाने एक हत्ती चाललाय. हत्ती ह्या राजमार्गाने चाललाय. ह्या राजमार्गाने एक हत्ती चाललाय. इकडले काही कुत्रे या हत्तीला भुकतात आणि इकडले कुत्रे या हत्तीला भुकतात. पण हे हत्ती आहे ना, कुत्रं भुकलं म्हणून ते मागं पळालं म्हणून कुत्रं हे असा इकडं पळालं म्हणून ते कुत्रं कुठं जातं? ते 100 फूट लांब पळातं ना. पण इकडला जो हत्ती चाललेला आहे ना, ते कुत्रे भुकू नाही ते काही भुकू, ते पुढं चाललेला आहे. ह्यो कमी वेळात पुढं पोहोचतो आणि ह्यो याच्या त्याच्या मागं लागतो नाही, ह्या कुत्र्याच्या मागं कुत्र्याच्या मागं लागलं म्हणून पण कुत्रं 200 फूट लांब पळातं ना. पण त्याची एनर्जी वायाला कोणाची गेली? एनर्जी वायाला कोणाची गेली? हत्तीची एनर्जी वायाला गेली आणि हत्तीला जे कमी वेळात पुढं जायचं होतं ते जाता आलं नाही ना. पण जो हत्ती राजमार्गाने चालतो ना, तो हत्ती कमी वेळात पुढे निघून गेला. त्याचं उदाहरण निलेश लंके. लोकांना कळालं सुद्धा नाही, सरपंच असणारा माणूस कधी आमदार झाला आणि कधी खासदार झाला. इतका शॉर्ट पिरियड, म्हणजे 14 वर्षाच्या शॉर्ट पिरियडमध्ये राजकारणातल्या राज्यातली पहिली घटना असू शकते हां. बरोबर आहे. 14 वर्ष 14 वर्षात ज्या माणसाला कुठला राजकीय वरद हस्त नाही, कुठली आर्थिक ताकद नाही बरोबर, कुठलंच काही नाही. शून्य असणारा माणूस 14 वर्षामध्ये प्रशासनातील सगळे पद भोगून आज संसदेत जाऊन बसला. हे या हत्तीचं राजमार्गाचं यश आहे असं निलेश लंके यांचं म्हणणं आहे. अतिशय बेधडक त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. काही त्यांनी राखून पण ठेवलेलं आहे. ते म्हणतात नाही राखून ठेवलेलं. राखून बिखून ठेवायचे काय कारण? तुमच्या सगळं शेअर केलं असतं. सगळे शेअर केलं मला असतं. काय कोणी फाशी देणार आहे काय बोललं असतं तर? तरी ते म्हणतात तसं, पण ठीक आहे, त्याच्याशी मी सहमत नाही असं आपण म्हणूया. तर अतिशय चांगली मुलाखत निलेश लंकेंनी दिलेली आहे आणि अशी आपल्या वारंवार मुलाखती होत राहोत अशा सदिच्छांसह थांबूया. थँक्यू.